आज आषाढी एकादशी आणि पंढरपूर दुमदुमून गेले आहे. विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगांचा निनाद आणि भगव्या पताकांचा सागर अशा भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपूर नगरीत दाखल झाले आहेत. विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला हा भक्तीचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर एकवटला आहे. गेली कित्येक दिवस ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता विठू माऊलीच्या भेटीची ओढ मनात घेऊन वारकऱ्यांनी शेकडो मैलांची पदयात्रा केली. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही, तर विठुरायाच्या दर्शनाची अपूर्व तळमळ स्पष्ट दिसत आहे. माऊली माऊलीच्या गजराने पंढरपूर नगरी दुमदुमून गेली आहे. विठ्ठलाचे ते सावळे रूप, कटीवर हात ठेवलेला आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारा विठ्ठल हाच वारकऱ्यांच्या जीवनाचा आधार आहे. चंद्रभागेच्या पवित्र स्नानानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा मैलोनमैल लांब दिसत आहेत. पण या रांगेत उभे राहूनही प्रत्येक वारकऱ्याच्या मनात केवळ एकच इच्छा आहे, ती म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाचे एक क्षणभर का होईना पण डोळे भरून दर्शन घेण्याची. वारकऱ्यांचा हा विठ्ठलावरील असीम मोह, त्यांची ही निस्सीम भक्ती पाहून मन थक्क होते. विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले हे वारकरी, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि त्यांच्या डोळ्यातील श्रद्धा हीच आषाढी एकादशीची खरी ओळख आहे. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेला प्रत्येक वारकरी हीच महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा आहे हे सिद्ध करतो. ही केवळ एक यात्रा नाही, तर ही एक संस्कृती आहे.